सोलापूर येथील गोधुताई विडी घरकुल परिसरात राहणारे रोझा नागेश कामूर्ती आणि अंबिका नागेश कामूर्ती या मायलेकींनी अनेक महिलांच्या नावावरील बचत गटाचे पैसे घेऊन पोबारा केल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. पद्मशाली समाजातील महिला या भावनिक आणि भोळसट स्वभावाचा असल्याचा गैरफायदा घेऊन रोझा नागेश कामूर्ती आणि अंबिका नागेश कामूर्ती या मायलेकींनी बचत गटाचे लाखो रुपये त्यांच्या नावावर काढले. आमच्या नावाने लोन होत नाही, आम्हाला पैशांची गरज आहे अशी भावनिक साथ घालून या दोघींनी विविध बचत गटांचे 60 लाख रुपये त्यांच्या नावे काढून पळून गेल्याचे निदर्शनास आले आहे. गोदुताई विडी घरकुलमधील 520 या चाळीत राहणाऱ्या या महिला आहेत. सदर प्रकरणाची तक्रार वळसंग पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी जर तक्रार घेतली नाही तर आम्ही धडक मोर्चा काढणार आहोत असे या महिलांनी सांगितले. मोनेल फायनान्समध्ये काल रात्री येऊन मला मारून गेला. आमच्या पोरगाला मला येऊन मारून गेला, दोघाला पोरगाला मला. आमचा नवरा पण नाही आता घरात, आमच्या नवऱ्याला तर अजून मारते ती. आता त्याला माहित नाही ती अजून काल 60,000 त्याला ते अजून किती फायनान्स केलेलं अजून ते पण आता कुठलं जे आता आम्हाला घरात खायला पण नाही देते. तर 3 दिवस झालं उपाशी जाऊन. तर अंबिका नागेश कामूर्ती त्यांचं मुलगी रोजा, त्याचं नाव, त्याच्या मुलगाचं नाव आहे चिन्ना. यांनी सगळं फॅमिली करून आम्हाला न सांगता एक थोडं 2-3 गट सह्या करून अजून न बिगर सह्या न करता सगळ्यांनी गट घेऊन एवढं जणांचं लोकांचं गट देश नाही, सगळ्यांच्या नावावर 3-3, 4-4 गट करून एकाच्या बायवरचं 2-2 लाख, 2.5 लाख असं सगळं करून न सांगता सगळं हे पैसे घेऊन आता त्यांनी आम्हाला पासून कुठं तर गेली, काय पण माहित नाही, बेपत्ताही झाली त्यांनी. आता त्यांनी कुठं आहे मला कळीना. त्यांचा मुलगा घरातच आहे, त्यांचा नवरा आहे. ते आपण त्याला विचारताना त्यांनी काय म्हणाले, आमच्या ताईला काय तर झालं तर तुम्हाला मी बरोबर करते म्हणून त्यांनीच असं आमच्यावर रिटर्न धमकी द्यायला. त्यांनी आमच्या आईला सगळं आमच्या नवऱ्याला काय माहित नाही, काय पण नाही, कोणाचं जेंट्सला घरातच कोणाला पण नाही द्या. तर नवरा आम्हाला भांडण करायला तुम्ही घरातून बाहेर निघा म्हणून सांगायला. तर न सांगता नवऱ्यानं न सांगता आधार कार्ड सगळं एवढं म्हणजे ना एवढं जणांना त्यांनी एकटी आम्हाला तेवढं फसवलं. पण तेव्हा सगळं हे बाई परवा ते सगळं बघून यांनी पाशी गेल्या. सर घरात पुढे आलं तर यांनी पाशी करायला गेलं तर आम्ही सगळं तिला नको असं करू नको म्हणून सगळं त्यांनी वाचवलं आम्ही. पण आता सर घरापड आले तर सरांना पण माहित नाही, आम्हाला न सांगता एवढं जणांचं फसवले आहे ते बाई. नेहरू नगर येथील SS स्पोर्ट्स अकॅडमीच्या 2 खेळाडूंची राष्ट्रीय मैदानी स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. यामध्ये पूजा राठोड हिने डेरवण चिपळूण येथे संपन्न झालेल्या शालेय राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेत 100 मीटर धावणे या क्रीडा प्रकारात रौप्य पदक पटकावले. तिची रांची झारखंड येथे होणाऱ्या राष्ट्रीय शालेय मैदानी स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. विनीत दिनकर याने राज्यस्तरीय आंतर विद्यापीठ मैदानी स्पर्धेत 100 मीटर धावणे या क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक पटकावले. त्याची भुवनेश्वर येथे होणाऱ्या नॅशनल इंटर युनिव्हर्सिटी अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप या स्पर्धेसाठी निवड झाली आहे. यशस्वी खेळाडूंचे कबड्डी राज्यपंच सुभाष माने, रेल्वे अधिकारी निलेश वरवडकर यांनी अभिनंदन केले. खेळाडूंना NIS कोच सूर्याजी लिंगडे, NIS कोच भारती लिंगडे यांचे मार्गदर्शन लाभले. प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर मैदानी स्पर्धेत सोलापूरला पूजा आणि विनीतने घवघवीत यश मिळवून दिल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे. आपण बाळगली होती की आपण आपले खेळाडू इंटरनॅशनल आणि मागील 3 वर्षाच्या आपण जे टप्पा गाठत गेलो तर स्टेटपर्यंत आपण जात होतो. पण आता स्टेटच्याही मर्यादा ओलांडून आपण सीमा ओलांडून नॅशनलपर्यंत स्पोर्ट्स आता मजल मारलेली आहे. त्यामध्ये विनीत दिनकर मागच्या याच टर्ममध्ये त्यांनी एक नॅशनल खेळलेले आहे. आता पुन्हा एकदा ऑल इंडिया युनिव्हर्सिटीला त्याची निवड करून स्कूल गेम्सच्या रांची झारखंड येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी त्याची निवड झाली. तर तिथे आपण आता अभिनंदन करूया आणि आपल्या कोच आदरणीय भारती मॅडमला विनंती करतो की त्यांनी पूजाचा सत्कार करावा.
15 ऑक्टोबर 2024 रोजी भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी कार्यक्रम घोषित केला. सदर दिनांकापासून आदर्श आचारसंहिता अंमलात आलेली आहे. 23 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 8 पासून तीनही विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी नमूद ठिकाणी सुरू होणार आहे. त्यानुसार मतमोजणी प्रक्रिया शांततेत न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून मतमोजणीचा संपूर्ण परिसर आणि त्यालगतचे 100 मीटर परिसरात विविध साहित्य, शस्त्र बाळगण्यास, वाहनांच्या आणि व्यक्तींच्या प्रवेशास प्रतिबंध घालण्यात येत आहे. 248 सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघ मतमोजणीचे ठिकाण NB नवले सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग केगाव सोलापूर. 249 सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघ मतमोजणीचे ठिकाण नूतन मराठी विद्यालय हरिभाई देवकरण प्रशाली जवळ होम मैदान सोलापूर. 251 दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघ मतमोजणीचे ठिकाण बहुउद्देशीय सभागृह राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 10 सोरेगाव सोलापूर. पोलीस आयुक्त सोलापूर शहर M. राजकुमार भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 नुसार प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करून वर नमूद तीनही विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी ठिकाणाचा परिसर आणि त्यालगतचा 100 मीटर परिसरात खालील कृती करण्यास निर्बंध घालण्यात येत आहेत. वर नमूद तीनही विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणीच्या इमारतीच्या आतील संपूर्ण परिसरात मोबाईल, टॅबलेट, संगणक, तत्सम संदेशाची देवाणघेवाण करणारी विद्युत उपकरणे आणण्यास, वापरण्यास, हाताळण्यास प्रतिबंध असेल. वर नमूद तीनही विधानसभा मतदारसंघाचे मतमोजणी इमारतीमध्ये तंबाखूजन्य पदार्थ, आगपेटी, लायटर, ज्वालाग्रही पदार्थ अथवा कोणतेही घातक पदार्थ किंवा वस्तू घेऊन प्रवेश करणे. नमूद तीनही ठिकाणी विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्राच्या परिसरात निवडणूक विषयक अधिकारी, कर्मचारी, उमेदवारांचे मतमोजणी प्रतिनिधी आणि निवडणूक कार्यालयातून दिलेल्या ओळखपत्रधारक व्यक्ती यांच्याशिवाय इतर व्यक्ती यांना मतमोजणी केंद्राच्या परिसरात प्रवेश करणे. कोणत्याही प्रकारचे शस्त्र बाळगून तीनही विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्राच्या परिसरात प्रवेश करणे. पत्रकार, माध्यम प्रतिनिधी यांनी प्रत्यक्ष मतमोजणी कक्षामध्ये मोबाईल आणि कॅमेऱ्यासह प्रवेश करणे. सदर बंदी आदेश निवडणूक प्रक्रियेशी संबंधित अधिकारी, कर्मचारी वृंद, बंदोबस्त कामी तैनात असलेले सर्व पोलीस अधिकारी, अंमलदार, राज्य व केंद्रीय सुरक्षा दलाचे जवान यांना लागू असणार नाही. आदेशाचा भंग करणारी व्यक्ती भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 223 प्रमाणे शिक्षेस पात्र होईल. हा बंदी आदेश 23 नोव्हेंबर 2024 रोजी 5 पासून मतमोजणीची संपूर्ण प्रक्रिया संपेपर्यंत अंमलात राहील असे आदेश पोलीस आयुक्त सोलापूर शहर M. राजकुमार यांनी दिले. विधानसभा निवडणुकीतील मतदानानंतर आता मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उद्या मतमोजणी होणार आहे. याआधी विविध संस्थांचे एक्झिट पोल आले आहेत. काही संस्थांनी महायुती तर काही संस्थांनी महाविकास आघाडीचे सरकार येईल असा अंदाज व्यक्त केला. यंदा मतदानाची टक्केवारी वाढली आहे. त्यामुळे वाढलेल्या मतांची टक्केवारी त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडी दोघांचाही विश्वास दुणावला आहे. दरम्यान भाजपचे नेते काहीही करू शकतात, ते अदानींना पण मुख्यमंत्री करू शकतील या खासदार संजय राऊतांच्या वक्तव्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, राऊत हायकमांड आहेत, त्यांच्यावर प्रतिक्रिया देणे योग्य नाही. तसे यावेळी त्यांनी महायुतीवर सडकून टीका केली. महायुतीत काहीतरी गडबड सुरू आहे, ते काहीही पाप करू शकतात असे पटोले म्हणाले. निवडणूक आयोगाने आता नव्याने आलेल्या मतदानाच्या आकडेवारीची माहिती दिली आहे. त्यावर पटोले म्हणाले, निवडणूक आयोगाची यंत्रणा चुकीची आहे. लोकसभेत असा प्रकार झाला होता. निवडणूक आयोगाकडे तक्रार केली तर ते बोलतात, आम्ही बरोबर आहोत. आम्ही सर्व उमेदवारांना 17C फॉर्म बंधनकारक केला आहे, कारण त्यावेळेस कुठलीही तफावत आली तर लगेच तिथे सापडेल असेही पटोले म्हणाले. तसेच पोलिसांना आम्ही स्ट्रॉंग रूममध्ये येणाऱ्या गाड्यांची तपासणी करायला सांगितली, कारण महायुतीमध्ये गडबड सुरू आहे. ते काहीही पाप करू शकतात, म्हणून स्ट्रॉंग रूम बाहेर संपूर्ण रात्र ते उद्या सकाळपर्यंत लक्ष ठेवणार आहेत. काही ठिकाणी अधिकारी सुद्धा गडबड करू शकतात, ही भीती आम्हाला आहे असे पटोले म्हणाले. विधानसभा निवडणुकीतील मतदानानंतर आता मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उद्या मतमोजणी होणार आहे. याआधी विविध संस्थांचे एक्झिट पोल आले आहेत. काही संस्थांनी महायुती तर काही संस्थांनी महाविकास आघाडीचे सरकार येईल असा अंदाज व्यक्त केला आहे. यंदा मतदानाची टक्केवारी वाढली आहे. त्यामुळे वाढलेल्या मतांच्या टक्केवारीचा
महायुती आणि महाविकास आघाडीचाही विश्वास दुणावला आहे. निकालाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटानेही तातडीने आपल्या सर्व उमेदवारांची ऑनलाईन मीटिंग घेतली. उद्या विधानसभा निवडणुकीचा निकाल आहे, त्याआधीच पवारांनी आपल्या उमेदवारांची ऑनलाईन मीटिंग घेतली. या बैठकीला पवारांसह सुप्रिया सुळे, जयंत पाटील यांनीही मार्गदर्शन केले. निकालापूर्वी काही महत्वाच्या सूचना देण्यासाठी ही मीटिंग घेतल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान निकाल लागल्याबरोबर प्रमाणपत्र घेऊन पवारांनी त्यांच्या सर्व उमेदवारांना मुंबईला बोलवले आहे. आपले आमदार सुरक्षित ठेवण्यासाठी पवार गटाने ही रणनीती आखल्याचे बोलले जात आहे. राज्यात महाविकास आघाडीचेच सरकार येईल असा विश्वास पवारांनी व्यक्त केला आहे. महाविकास आघाडीला 157 जागा मिळतील अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली. विधानसभा निवडणूक निकालाची उत्कंठा राजकीय नेते कार्यकर्त्यांनाच नाही तर सर्वसामान्यांनाही लागली आहे. अक्कलकोट रेल्वे स्टेशन कडपगाव केंद्र येथे जिल्हा परिषद शाळेत जाऊन नागरिकांनी मतदान केले. सकाळपासूनच मतदान करण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती. अक्कलकोट रेल्वे स्टेशन, जिल्हा परिषद शाळा, बूथ क्रमांक 250 तसेच बूथ क्रमांक 267 या मतदान केंद्रावर एकूण मतदार 488, यात महिला 248 तर पुरुष 240 असे मतदान झाले. अक्कलकोट रेल्वे स्टेशन, जिल्हा परिषद शाळेत मतदान केलेले नागरिक विजयकुमार पाटील दिसून आले. तसेच निवडणूक निर्णय अधिकारी समी गदवाल, सीमा हितोट, निवडणूक प्रतिनिधी तसेच राज अहमद शेख, सोमण्णा भीमगौडा, अरुण भालेदार, भीमाशंकर महादेव कोष्टी, वैभव राठोड, बाबू बनसोडे, पत्रकार गणेश भालेराव, प्रीतम राठोड आदींसह इतर उपस्थित होते. मतदान केंद्रावरून सकाळपासूनच रांगेत थांबून नागरिकांनी मतदान केले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मतदान केंद्रावर पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता. मतदान केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेराही बसवण्यात आला होता. जेऊरवाडी येथे मतदान केंद्रावर देखील नागरिकांची गर्दी होती. एकूण मतदान 549 झाले. यामध्ये महिला 267 तर पुरुष 270. कडपगाव येथे बूथ क्रमांक 256 मध्ये एकूण मतदान 1512 असे झाले आहे. अक्कलकोट रोड MIDC मध्ये अवैध धंद्याने उच्छाद मांडला असून स्थानिक रहिवासी त्रस्त झाले आहेत. मटका, जुगार, रासायनिक शिंदी आणि बेकायदेशीर दारू विक्री सर्रास चालू असल्याची धक्कादायक बाब आमच्या प्रतिनिधीने समोर आणली आहे. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा या गोष्टी सर्रास चालू होत्या, तरी पण पोलीस प्रशासनाने याकडे कानाडोळा केला असून कदाचित आर्थिक लागेबांधे असल्याने या गोष्टी झाल्या असल्याची स्थानिक नागरिकांकडून चर्चा होत आहे. पोलीस प्रशासन नागरिकांच्या सेवेसाठी असताना या अवैध धंदेवाल्यांच्या पाठीमागे का, असा सवाल नागरिकांमधून केला जात आहे. पोलीस प्रशासनाच्या भ्रष्ट कारभारामुळे कायदा व सुव्यवस्था बिघडत असल्याचेही स्थानिक नागरिकांमधून बोलले जात आहे. पोलीस प्रशासनाने या गोष्टींवर आळा घातला तर सोलापुरातील नागरिक सुखाने राहतील अशी प्रतिक्रिया बोलून दाखवली जात आहे. जनतेच्या विश्वासाचा आदर करावा असे आवाहन करण्यात येत आहे. एका विशिष्ट समाजाचे आणि परप्रांतीय असल्याच्या संशयावरून उत्तर सोलापूर तालुक्यातील भोगाव इथल्या 19 जणांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली होती. ते 19 जण पुन्हा विधानसभा निवडणुकीला मतदान करण्यासाठी गावात आले असता राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या जिल्हा कार्याध्यक्ष उज्ज्वला पाटील यांनी त्या 19 जणांना शेवटपर्यंत मतदान करूच दिले नाही. एकटी पाटलीन पोलीस प्रशासन तसेच निवडणूक यंत्रणेशी अखेरपर्यंत नडल्याचे सांगण्यात आले. भोगावमध्ये त्या समाजाचे एकही घर नसताना 34 नावे मतदार यादीत आलीच कशी, हा प्रश्न घेऊन उज्ज्वला पाटील या मागील 7 महिन्यांपासून जिल्हा प्रशासनासोबत भांडत आहेत. हा विषय या भागाचे आमदार यशवंत माने तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापर्यंत गेला होता. शेवटी त्यांच्या लढ्याला यश आले आणि या मतदार यादीतील 19 जणांची नावे वगळण्यात आली असे पत्र त्यांना प्रांत अधिकारी मोहोळ यांच्याकडून मिळाले. उर्वरित नावे सुद्धा गावातील स्थानिक लोकांची नाहीत, त्यांची ही नावे मतदार यादीतून वगळावीत यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू होता. बुधवारी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाले. या मतदानावेळी परत ती 19 लोके मतदानासाठी आली. त्यांची नावे या यादीत आहेत तशीच होती. त्यावेळेस उज्ज्वला पाटील यांना हे समजल्यानंतर त्यांनी त्या 19 जणांना मतदानापासून रोखले. संबंधित नावे वगळल्याचे पत्र घेऊन त्या निवडणूक अधिकाऱ्यांशी भांडत राहिल्या. तेव्हा निवडणूक यंत्रणेने पोलिसांना बोलवून घेतले, तरीही पाटील यांनी हार मानली नाही. मतदान संपेपर्यंत त्या पोलीस आणि निवडणूक यंत्रणेशी लढल्या.
अखेरपर्यंत त्या 19 जणांना त्यांनी मतदान करू दिले नसल्याचे समजले. ही माहिती जेव्हा भोगावच्या चौफेर पसरली तेव्हा त्यांच्या या धाडसाचे कौतुक होत आहे. आमचं काही रोल नाहीच नाही ना. आमचा काही रोल नाही ना. ज्याचा आहे त्याला विचारा, त्याच्याकडनं घ्या लेखी फॅक्स घ्या, ईमेल घ्या, काय घ्यायचं घ्या, एका सेकंदात घ्या, मी तयार आहे इथं. हं. नव्हते बघा, तुमचेच लोक सांगा, ऐका आता. हं. इतक्या वेळ ते नव्हतेच इथून. हं. बोला आता. आता काय बोलता? हो, इकडे बाहेर आहे केंद्राध्यक्ष. केंद्राध्यक्ष कोण म्हणलं नव्हते ते बाहेर या. कोणाचं म्हणणं आहे बाहेर या. अहो, स्पष्ट सांगा, होते का हे आत होते का नव्हते? नाही, कंपाऊंडच्या आत होते अहो, का? मॅडम हातवारे तर बघा, नाही म्हणतायत ते सरळ. अहो ते आतमध्ये म्हणतात हो. बूथमध्ये नाही म्हणत मी. तुम्ही बाहेर होता प्रश्न का? सरळ सरळ तुम्ही विचारतात. तुमची खुर्ची सोडून बाहेर होता का? तुमच्या याच्याबद्दल तुम्ही हे घ्या ना. ऐका ना, तुम्ही तुमची खुर्ची सोडून बाहेर होता का? नाही आता मला इथं अडचण सर, नाही. फक्त एकाच जे आहे ते प्रश्नाचं तुम्ही उत्तर डिसिजन द्या. घ्या. तुम्ही एकाच प्रश्नाचं मॅडम, उत्तर द्या. तुम्ही खुर्ची सोडून बाहेर मॅडम, होता तुम्हाला का? सांगितलं, साहेब नाही. त्या पद्धतीने तुम्ही ठीक आहे, जावा तुम्ही. हा, ते त्या पद्धतीने मग सर हो, सांगा. वाटायला चिठ्ठ्या वाटायला लावा ना मग. नाही. तुम्ही नाव चेक करा त्यांची. का घेतला ना? मी कधी तुम्ही घेतलं? अहो सर, तुम्हीच म्हटलं घ्या आतमध्ये. कधी मी बाहेर घेतलं? काढलं होतं त्यांना. आणि तुमचा कॅमेरा आहेच ना. 6:15 वाजलेत सर. पण त्या आत आहेत ना. नाही, असं काय असा कोणता झालं नियम आहे? मग तुम्ही खेळ करताय का? म्हणजे तुम्ही साधारण अहो, तुम्हाला अहो, जर नियम तुमचे ती माहिती करून तहसीलदार द्या. हातात लेटर आहे. ज्यांनी तुम्हाला लेटर दिलंय ना त्या प्रांतांनाच तुम्हाला तुम्ही लेखी पण द्यावं. थांबवा. ठीक आहे, तुम्ही पण थांबवा. मी आणते आदेश. मला तेव्हा अधिकारच बघू. नाहीये. नाही, मला मग तुम्हाला अधिकारच अधिकारच नाही. मला पण नाही. नाही नाही, अधिकार. अधिकार नाहीये तुम्हाला. भारतातील प्रख्यात शिक्षण समूह टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्समध्ये जनसंज्ञापन आणि पत्रकारिता विभागात गेस्ट फॅकल्टी म्हणून प्राध्यापक डॉक्टर मधुकर जक्कन यांची निवड झाली आहे. ते सध्या पूर्णश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ येथे जनसंध्यापन आणि पत्रकारिता विभागामध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी दैनिक लोकमत, दैनिक सकाळ, दैनिक तरुण भारत यांसारख्या नामवंत वृत्तपत्रांमध्ये अनेक वर्ष पत्रकार म्हणून काम केले आहे. त्याचप्रमाणे त्यांना महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट पत्रकारितेचा पुरस्कार देखील यापूर्वी मिळाला आहे. दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात सर्वांचे अंदाज चुकवत अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी हे साधारणतः 18 ते 20 हजार मताधिक्याने विजयी होतील असा अंदाज काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष भारत जाधव यांनी व्यक्त केला. त्यांनी तशी आकडेवारीही समोर आणली आहे. शहरी हद्दवाड भागामध्ये सुशिक्षित मतदारांनी धर्मराज काडादी यांना मतदान केल्यामुळे भाजपचे मतदान कमी होऊन धर्मराज काडादी हे निर्णायक मतांनी निवडून येणार असल्याचा अंदाज जाधव यांनी व्यक्त केला. जाधव यांच्या मते ग्रामीण भागामध्ये खरी फाईट ही धर्मराज काडादी, अमर पाटील, सुभाष देशमुख यांच्यामध्येच दिसून आली. तसेच या ग्रामीण भागामध्ये वंचित बहुजन आघाडीचे दलित समाज आणि बंजारा समाजातील बरीच मते खेचण्यात यशस्वी झाले आहेत. त्यामुळे भाजप उमेदवाराची पिछेहाट होण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागात धर्मराज काडादी हे 1 नंबरवर तर अमर पाटील 2 आणि सुभाष पाटील 3 नंबरवर असे मतदान झाले आहे. भारत जाधव पुढे म्हणाले, दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात एकूण मतदान हे 2,23,000 झाले आहे. त्यानुसार अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना साधारणतः 90,000 मतदान मिळेल. त्यात खालोखाल भाजपचे सुभाष देशमुख यांना 70,000 तर त्याखालोखाल अमर पाटील यांना 40,000 मतदान पडेल. वंचित बहुजन आघाडीचे संतोष पवार यांना 10,000 तर उर्वरित 13,000 मतदान हे इतर अपक्ष उमेदवारांना मिळतील असा एकंदर अंदाज आहे. त्यामुळे अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी हे 18 ते 20,000 मतांनी विजयी होतील. अनधिकृत बॅनर्स, फ्लेक्स, कमानी, होर्डिंग्ज राज्यातील सर्व महानगरपालिका व पोलीस प्रशासन यांना निष्कासन, कारवाई आणि गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने सोलापूर महानगरपालिका दिनांक 22 नोव्हेंबर 2024 ते 30 नोव्हेंबर 2024 या कालावधीत विशेष मोहीम राबवून सर्व अनधिकृत बॅनर्स, फ्लेक्स, कमानी, कटआउट्स निष्कासनाची कार्यवाही संबंधित विभागीय कार्यालयामार्फत पोलीस विभागाच्या सहाय्याने करणार आहे.
याशिवाय उच्च न्यायालय मुंबई यांनी अनधिकृत फ्लेक्स बॅनर्स पोस्टर यांच्या निष्कासनाची कार्यवाही करताना आढळणाऱ्या अनधिकृत बॅनर्स पोस्टर्स होर्डिंग्ज लावणाऱ्या व्यक्ती संस्था राजकीय पक्ष यांचीही माहिती सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालाच्या अनुषंगाने अनधिकृतपणे होर्डिंग्ज बॅनर्स पोस्टर्स आदी लागण्याची शक्यता गृहीत धरून उच्च न्यायालय मुंबई यांनी स्थानिक स्वराज्य संस्था, महाराष्ट्र शासन, पोलीस प्रशासन आणि इतर प्राधिकरणांना दक्ष राहण्याचे निर्देश दिले आहेत. निकालानंतर कोणत्याही परिस्थितीत अनधिकृत बॅनर्स, पोस्टर्स वा होर्डिंग्ज लागणार नाहीत यासाठी पोलीस प्रशासनही आवश्यक सहाय्य उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत. उच्च न्यायालय मुंबई यांच्या आदेशाच्या अनुषंगाने सोलापूर महानगरपालिका क्षेत्रात कोणत्याही स्वरूपाचे अनधिकृत होर्डिंग्ज, फ्लेक्स, बॅनर्स, पोस्टर्स लागणार नाहीत याची दक्षता घेण्याचे आणि लावल्यास त्यावर तात्काळ निष्कासित करून गुन्हे दाखल करण्याचे आदेश सर्व विभागीय अधिकारी यांना देण्यात आले आहेत. तसेच राजकीय पक्ष, कार्यकर्ते, सोलापूर शहरवासियांना सोलापूर महानगरपालिकेच्या www.solapurcorporation.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन परवानगीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून सदर संकेतस्थळावरून परवानगी प्राप्त करूनच फ्लेक्स, पोस्टर्स, बॅनर्स लावण्यात यावेत असे आवाहन महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक शीतल तेली उगले यांनी केले आहे.